नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं हनी ट्रॅप प्रकरणात संबंधित पंचतारांकित हॉटेलची ती रूम तपास यंत्रणांकडून सील केल्याची सूत्रांची माहिती। हॉटेलच्या रूममध्ये कॅमेरे बसवून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व्हिडिओ तयार केल्याची चर्चा देखील समोर येते। ज्या रूममध्ये हनी ट्रॅपचे प्रकार घडल्याची चर्चा आहे ती रूम तपास यंत्रणांकडून सील करण्यात आली आहे। विशेष पथकाकडून संबंधित प्रकरणाचा गोपनीय तपास सुरू आहे। तब्बल 72 वरिष्ठ अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून जमीन व्यवहाराची अनेक कामं आणि लायझनिंग करणारे तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत अशी महत्त्वाची माहिती सूत्रांकडून कळते। माझ्याकडे काही माहिती नाही आहे, परंतु काल माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं का कुठे हनी पण नाही आणि कुठे ट्रॅप पण नाही। मला असं वाटतं की तो मुद्दा जो आहे संपलेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर शंकेला काही वाव राहू नये। समृद्धी महामार्गातल्या भ्रष्टाचाराचं पाप हे या हनी ट्रॅपच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आलंय। मात्र हा हनी ट्रॅप जो आहे याच्या खोलात सरकार जर गेलं तर हा 20,000 कोटीचा भ्रष्टाचार उघडा होईल। करिता या हनी ट्रॅपला गृह मंत्रालयाच्या पातळीवर आणि जो MMRDAच्या माध्यमातून आणि इतर जे विभाग आहेत या माध्यमातून या प्रकरणाला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।